नमस्कार माझ्या प्रिय सखांनो. तर आपण आजारी असल्यावर आपल्या तोंडाला बिलकुल चव नसते आणि त्यावेळेस आपल्याला असं खाऊ खाऊ वाटतं, काहीतरी वेगळं करून खावं. तर बघा, मी 2-3 दिवस आजारी होते म्हणून मी मस्त असं अ, एक पदार्थ करून खाल्ला आणि छान आवडला आणि तेव्हापासून मी जेवायलाच लागले. तर अरुणाच रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आपल्याला आज करायची मिठातली गवार. मिठातली नाही म्हणता येणार, थोडासा लसूण नॉर्मली आणि थोडीशी मिरची घालायची आपल्याला. तर अशी गवार करायची, साधी सोपी आणि झटपट होणारी, 2 मिनिटात होणारी रेसिपी. तर चला आपण आज गवार करू. त्यासाठी काय काय लागतंय बघूयात आपण. तर बघा, इथे आपण 200 ग्रॅम गवार घेतली, कारण मी गावाकडून आणली गवार. खूप मस्त आहे अशी बिना फवाऱ्याची. आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, फक्त मी 4 मिरच्या घेतल्यात बघा आणि मोठ्या कट करून घेतल्यात. आणि लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि थोडं तेल लागणार आहे. याच्या पलीकडे आपल्याला काहीच घालायचं नाही. छान अशी तोंडाला चव येते बघा. आता इथे बघा, आपण तेल तापत ठेवून जिरी मोहरी टाकली थोडीशी. आणि आता मिरची लसूण आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे. तर बघा इथे जिरी मोहरी पण थोडी टाकली बघा. हळद वगैरे काही टाकायची नाहीये आपल्याला. अगदी शॉर्टकट मध्ये खूप छान लागते ही गवार, तोंडाला चव येते मस्त अशी. बघा, गवार आपण टाकून देऊयात आता. आणि नॉर्मली परतायची, जास्त काय परतून घ्यायची नाही आपल्याला. ही फक्त आजारी माणूस असल्यावर तोंडाला चव येण्यासाठी मी गवार करते. कारण काही खाऊ वाटत नाही आपण, थंडी ताप सर्दी खोकला असल्यावर. तर अशी गवार नक्की करून पहा, भन्नाट अशी लागते. आता आपण तेव्हा टाकू चवीनुसार मीठ. आपण चवीनुसार मीठ टाकले. आता तुम्ही आवडीनुसार टाका, तुमच्या जास्त कमी मीठ. आणि आपली गवार पण तोपर्यंत चांगली परतली. आता आपण त्यात पाणी टाकूयात थोडंसं शिजण्यापुरतं. तर आपली गवार परतलेली बघा, आपल्याला आता पाणी टाकायचंय. मस्त अशी परतली आणि कलर पण बघा कसा हिरवागार आहे, छान. तर आपण त्यात आता पाणी टाकू. तर तुम्हाला जर लसूण घालायचं असेल तर घाला किंवा घालू नका, पण लसणाने छानच टेस्ट येते अशी. आणि बाकीचं काहीच घालायचं नाही. थोडंसं जिरं मोहरी लसूण आणि मिरची, त्यात पण लसूण तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नुसती मिरचीची गेली तरी भारीच लागते. पण लसणामुळे तोंडाला चव येते. तर बघा, आता आपण एक 5 मिनिटात शिजवून देऊयात. आपली गवार रेडी. तर इथे बघा, पेशंटसाठी आपली मस्त अशी गवार तयार झाली. आणि मी आता वाटीत काढून घेते आणि जरा खाऊन दाखवते तुम्हाला कशी झाली. तर मस्तच झालेली असणार आहे. तर चला आपण एका वाटीत काढून घेऊ. तर इथे बघा, पेशंटसाठी आपली छान अशी गवार तयार झाली. आणि फार तोंडाला चव येते बघा. कारण माझ्या तोंडाला आली होती म्हणून मी गवार केली. मी सुचवलं की प्रत्येक पेशंटला खायला बरे पडेल. पेशंट तर होऊ नका शक्यतो, पण कधीतरी सर्दी खोकला होतोच आपल्याला. तर बघा, अशी ही गवार अगदी झटपट 2 मिनिटात होणारी. आणि नक्की करून बघा तुम्ही. पटकन आपल्याला अगदी कामात काम म्हटलं तरी करता येते, अशा एवढ्या पटकन होते गवार. तर कशी वाटली आपली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.